शेतकरी मित्रांनो, नव्या सरकारचा उगम आता उद्यापासून होणार आहे. म्हणजे बीजेपी महायुती सरकार होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी असो, पीक विमा असो, या सगळ्या गोष्टींमध्ये आता नव्या सरकारची प्रतीक्षा आहे. त्याच्याच धर्तीवर जर बघायला गेलं तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 308 कोटी 21 लाख रुपये धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झाले होते, पण ते अजून अडकले आहेत. 2 महिन्यातील भरपाईसाठी निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने उशिराने केल्यामुळे आधी हा निधी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकला, तर आता निधीसाठी प्रशासनाला नव्या सरकारची स्थापनेची वाट बघावी लागत आहे. दरम्यान निवडणूक काळामध्ये लोकप्रतिनिधींनी या मदतीला मुख्य सचिवांची मान्यता दिली असून निवडणूक आयोगाच्या परवानगीने मदतीची वाटप होणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात आचारसंहिता संपली तरी मतदान न मिळाल्याने शेतकरी हताश झाला होता. मदत न मिळाल्याने आणि अनुदान मंजूर करून भरपाईचे तातडीने शेतकऱ्यांना वाटप करावे अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी राज्याला मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून करून दिली होती. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर अतिवृष्टी झाल्याने जिल्हा प्रशासनाला सुरुवातीला 4 ऑक्टोबर रोजी परंडा, कळंब, धाराशिव, वाशी या 4 तालुक्यांचा अनुदान प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने उमरगा आणि लोहारा या 2 तालुक्यांचा 86 कोटी 46 लाख रुपये अनुदानाचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर या प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही. सध्या हा प्रस्ताव जो राज्याच्या मुख्य सचिवांकडे पेंडिंग आहे. निवडणूक प्रचार सुरू असताना आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निधीचे वितरण करण्याची तयारी मुख्य सचिवांनी केली होती. मात्र आचारसंहिता संपली तरी त्याला यश दिसत नाही. बाजूच्या लातूर जिल्ह्याचा अनुदानाचा विचार केला तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा झालेले आपल्याला दिसते. मात्र धाराशिवमध्ये सुरुवातीपासूनच प्रशासनाकडून भरपाईची निधी मागणी उशिराने झाली आणि सुरुवातीला 221 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाला आचारसंहितेपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी मंजुरी मिळाली नाही. इच्छाशक्ती म्हणजे या लोकांना, शेतकऱ्यांना ते अनुदान द्यायचं नव्हतं आणि म्हणून राहिलेल्या जे काही ऑक्टोबरमधील अतिवृष्टीचा भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला देखील होता, पण आचारसंहितेमुळे हे अडकलं होतं. आता नवीन सरकार आजच डिक्लेअर झालं की फडणवीस नवीन मुख्यमंत्री बनतील. बघूया आता पुढच्या आठवड्यापर्यंत काय निर्णय होता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला मुळीच नका विसरा.